भारतीय जनता पक्षाचा वाशिम जिल्ह्यामधला कार्यकर्ता आहे, सरपंच आहे, सरपंच आहे. मी आपल्या भाजपचाच सरपंच आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्या भाजपचाच सरपंच आहे. एबीव्हीपी मध्ये काम केलं, भाजपमध्ये आज बूथ प्रमुखापासून पूर्ण जिल्ह्याचं काम बघतो आणि माझ्याच गावातील हा रोड आपली पूर्ण राज्यात सत्ता आहे, आपली केंद्रात सत्ता आहे. 2 वर्ष झाले हा रोड खांदून ठेवला आणि ठेकेदारांना या रोडकडे येऊन सुद्धा पाहत नाही. रोज या रोडवर शेतकऱ्याचे अपघात होत आहेत. माझ्या गावातील शेतकरी पडत आहे, शेतकऱ्याचे हातपाय मोडत आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, यांना वारंवार पत्र व्यवहार केला, आंदोलनाचा इशारा दिला, तरी सुद्धा माझ्या गावातील रोड अद्याप चालू झालेला नाही. येणाऱ्या काळात तात्काळ माझ्या गावाचा रोड चालू झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप लावून गावातील सर्व नागरिक ऑफिस समोर आंदोलन करतील. आम्ही म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचा एबीव्हीपी पासून काम केलेला, गावचा सरपंच असलेला, बूथ प्रमुख म्हणून काम करणारा माणूस त्या रस्त्यावर चिखलात बसून देवेंद्रजींना सांगतोय की माझ्या गावातल्या रस्त्याची ही अवस्था आहे. कामखेडा म्हणून रस्ता आहे, रेणापूर कामखेडा, तिथे एक मुलगा आहे, तो रोज रील करतो माझ्या गावातला रस्ता करा म्हणून. किंवा भंडारा महामार्ग आहे, भंडारा शहरातून गेलेला महामार्ग, त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या सगळ्या वाहून गेल्या. मग भंडारा असो, धाराशिव असो, कामखेडा असो, मिसिंग लिंक असो, मेट्रो असो, विमानतळ असो, अरे काहीतरी एक धड दाखवा.